मी भूमिका जाधव संविधान पर्व या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे। आणि आज आपण आहोत पनवेल येथील तहसीलदार कार्यालयामध्ये आणि आपल्या सोबत आहेत तळोजा मस्कूरचे ग्रामस्थ आणि तळोजा मस्कूर येथील शासकीय भूखंडामध्ये निवासी प्रयोजनार्थ इथले ग्रामस्थ मागणी करत आहेत भूखंडाची। सर त्यांच्याशी संवाद साधूया। तर आपल्या सोबत आहे संजय सोनवणे। सर आपण इथे मागणी केली आहे, आपण काय सांगाल? नमस्कार, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की आजच्या मितीस जी एवढी लोकसंख्या दिसते त्या लोकसंख्येचा सर्व भूमी लोक आहेत, त्यांना गावामध्ये एक घराव्यतिरिक्त बाहेर कुठेही एक सुद्धा घर नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही ग्रामस्थांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की बाबा शासकीय भूखंडामध्ये जी जागा मोकळी आहे त्या जागेमध्ये आम्हा लोकांना गरजेपोटी घरं बांधण्यासाठी जागा मिळावी, म्हणून आम्ही आज रोजी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। आणि हा निवेदन फक्त आमच्या समाजातील नसून इतर समाजासाठी आमची मागणी इतकीच आहे की त्या लोकांना पण गरजेपोटी घरं बांधण्याची जागा मिळावी ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। शासकीय भूखंडामध्ये आपण आपल्यासाठी घरं उपलब्ध करून द्यावी अशी आपण मागणी करत आहात आणि त्यासाठी आपण तहसीलदारांना पत्र देखील दिलं, तर आपण काय सांगाल? आज रोजी आम्ही साहेबांची भेट घेऊन तहसीलदार साहेबांची त्यांना निवेदन दिलेलं आहे। गरीब गरजू लोकांना आणि भूमिहीन लोकांना शासकीय भूखंडामध्ये प्लॉट द्यावा आणि त्यांचा राहण्याची जी परिस्थिती जी अति उद्भवलेली आहे की जेणेकरून त्यांच्याकडे घर नाही, एकच घर आहे, लोक त्याच्यामध्ये अनेक आहेत, म्हणजे परिवार वाढलेला आहे। तर त्यासाठी त्यांना सगळ्यांना म्हणजे आमच्या लोकांना असं बोलण्यापेक्षा सर्व ग्रामस्थांना जे भूमी आहे त्यांना प्लॉट द्यावा आणि त्यांचा राहण्याचा प्रश्न शासनाने सोडवा, त्यासाठी आज आम्ही निवेदन द्यायसाठी आलो। जय भीम। आम्हाला घरं नाही व्यवस्थित, पाण्याची सोय नाही, रस्ते नाही, आम्हाला म्हणजे आमची मागणी वाटली ती आम्हाला पाहिजे आहे। अशा अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी संविधान पर्व या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।